हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गावकऱ्याच्या तेजू चॅनल वरती. आज आम्ही पोस्टाचे सर्व कर्मचारी मालवण ट्रिप साठी फिरायला चाललेलो आहे. आता सध्या आम्ही बघायला गेलो तर चिपळूणच्या बाहेर पडलेलो आहे, म्हणजे हायवे वरती आलेलो आहे. आता चाललेलो आहे मी मालवणकडे. तरी पुढच्या अपडेट साठी तुम्ही तयार राहा आणि स्टे ट्यून. धन्यवाद, बाय बाय. आणि इश्काचा गुलकंद गिरवा, प्रीतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद गिरवा. हिला प्रीतीच्या होय होय. नमस्कार मंडळी, तर आता आलो रत्नागिरी हातखंब्यात आणि आता आम्ही इथे पेट्रोल पंपावर तुम्ही बघू शकता रील केलेली आहे, लवकरच पोस्ट होईल इंस्टाग्रामवर आपल्या पेजला. आणि आता जेवणासाठी थांबलो आहे, तर जेवणासाठी बिर्याणी आहे, तर त्यासाठी थांबलो आहे ना. आपल्यासोबत आदित्यने सुरुवात केली थी एकदम. सर आपका नाम बताइए. रोहित गरवाल. गांव कौन सा आपने बोला? यूपी से है. मतलब हमारे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट का इतना हाइप बढ़ गया है कि यूपी तक हमारी क्या गई हो, यूपी तक हमारी पहचान ली है, हमारी दखल ली है. यहाँ से यूपी से हमारे यहाँ पीए नाचने आए सर रील केले, रील नक्की गावकऱ्यांचं तेजू इंस्टाग्राम पेजवर पोस्ट होईल. एकदम नॉनस्टॉप नॉनस्टॉप नाचते. हा बघा किती वाला झालाय, हा बघा त्याची अवस्था बघा. आणि आता सगळ्यांनी दमून आता मॅडमांनी आमच्या मस्त बिर्याणीचा बेत केलेला आहे आणि आता त्या बिर्याणी खातोय येणार आहे. आणि ब्लॉग को ओके लेकिन अभी हमारा जोने का टाइम हो गया है. अभी हम उधर जाने वाले कि कौन कौन क्या क्या खा रहा है और हमारा बेत क्या है. अब सीधा हम उसमें घुसने वाले कि क्या क्या है. बिन रास्ता उधर चलेंगे. रोहिदास कहाँ फिर रहे हो? अरे यार आमचा ब्लूटूथ बंद झालाय, त्याच्यामुळे आमचे नाचाचे वांदे झालेत. काय करूया, डोक्याला ताप नुसता. काय करायचं शिज रहा है. कैमरा आड़वा पकड़ो, आड़वा. इसका बाइक लीजिए, आपको चप्पल निकालना पड़ेगा. निकल दो.
मराठीत बोलले आता मराठीत बोल. ते इथं सगळे आम्ही जेवायला बसलोय. पेट्रोल पंपाची इथे बाजूला आहे. शुभम सर सॉक्स पण काढायला लागतील. चला जेवायला काय बिर्याणी बिर्याणी आणि जेवायला आमचे इकडं आता बिर्याणी आहे. गुरव काका हा आणि आमचे सोचे वरिष्ठ कर्मचारी गुरु काका बिर्याणी वाढतात बिर्याणी एकदम परतून सगळ्यांना एकदम पद्धतशीरपणे घालत आहेत. माफक पाप नाही. हा एक आमचं वरिष्ठ अधिकारी असे मापात कधी पाप नाही. पेन स्लिपत हा म्हणजे दहाच. हा पेन स्लिपा 10 म्हणजे 10. 11 मिळणार नाही. विड्रॉ स्लिपा ठीक मिळतील. त्याला खिळायत काय बघा बोली. आमची पिताश्री दाखवली आहे. मॅडम हे फक्त तयार केलं मॅडम साठी. तर नमस्कार मंडळी, काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही आता मालवणमध्ये कुणकेश्वर मंदिर जवळ आता आलेलोच आहे आम्ही आता. आणि तुम्ही पाहू शकताय कसा समुद्र एकदम मनमोहक, एकदम आवाज जो घुमतोय, एकदम मनाला असा भिडतोय चांगल्याच प्रकारे. काल रात्री आम्ही इथे 1 वाजता आलेलो होतो आणि तिथे जवळच आता भक्ती निवास होते. भक्ती निवासामधली जी सोय होती राहण्याची एकदम उत्तम होती. सर्वांना चांगल्या प्रकारे झोप लागलेली आहे. आणि आता सकाळीचे जवळपास 6:15 वाजलेले आहेत. अजूनही चंद्र आकाशामध्ये दिसतोय. उजेडाची सगळेजण प्रतीक्षा करतायत. सूर्योदयाची सगळेजण प्रतीक्षा करतायत. आणि इथे वरच आता जवळच कुणकेश्वराचं मंदिर आहे आणि एक भक्तिमय वातावरण आणि एक मंगलमय वातावरण इथे आता तयार झालेलं आहे. थोड्याच वेळामध्ये मंदिराचे आता सगळे गेट बंदच आहेत. थोड्या वेळामध्ये ते उघडतील आणि आम्ही दर्शनासाठी आता आत जाणारच आहोत. आतमध्ये जे भटजी वगैरे आहेत ते आता देवाची पूजा वगैरे करतायत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गर्दी किंवा कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नको म्हणून त्यांनी आता गेट बंद केलेलं आहे. तरी लवकरच ते दरवाजे उघडतील, गेट उघडतील या आशेवरती आम्ही आहे आणि दर्शनासाठी आम्ही आज जाणार आहे. धन्यवाद. ओके स्टे ट्यून. ते नाही स्टे हा पुढच्या ट्रिप साठी स्टे ट्यून. धन्यवाद. ओके पुढचा प्लॅन कसा आहे? पुढचा आरसी हा माझे सहकारी चिपळूणचे निवडून येणारे नगरसेवक भावी दादा माझे निकटवर्तीय हे पुढच्या ट्रिपचे काय जे अपडेट असतील ते देतील. वेळोवेळी देतील. नाही आता सांगतील. आमच्या आउटफिट बघाय आउटफिट बघाय काय नुसता आमदारच आहे तो. आमदाराची सुरुवात ही नगराध्यक्ष पदापासून नगरसेवक पदापासून. हा नगरसेवक काय पंचायत समितीचा. ओके नगरपालिकेचा नगरसेवक. तर आता आउटफिट बघा साहेबांचा जबरदस्त आहे. जबरदस्त म्हणजे पुरी फिदा सगळ्या. लोकांनी मतदान यांच्या फक्त लुकला बघूनच दिलेला. काम बघूया ना बघू पण लुकला कार्यकर्ता पाहिजे म्हणून. हॅन्डसम कार्यकर्ता. काय ते मिस युनिव्हर्स नाही मिसेस मिस्टरी स्टाईल वर अजून सुद्धा पोज मध्ये जायतो. अजून मध्ये पोज मध्ये की त्या हे आमचे अध्यक्ष ह्याच्यामध्ये प्रतीक्षेत आहेत की मी असं चालेन कॅन्डिडेट आणि कधी माझा कोणतरी फोटो याच प्रतीक्षेत आहेत ते. आणि चालताना वॉक बघा, खिशात एक हात वरती पुढे बघा साहेब. अजून चंद्र खाली गेलेलं नाहीये बघा. आणि आता की उघडले वाटतं देऊळ उघडलेलं आहे. आणि हो का आमच्या सहकार्याने आदित्य आम्हाला गाईड इशारा करतात. की देवळाचे जे गेट होते ते दर्शनासाठी खुले झालेले आहेत. चला तर बघूया आणि भक्तांच्या देवळाचा मनमोहक नजारा. इकडे असं अथांग समुद्र पसरलेला आणि इथे हे चंद्र दाखवला पहिला. चंद्राच्या प्रकाशाच्या साक्षीला हे आहे कुणकेश्वराचं मंदिर. मंदिर 1200 वर्ष जुनं आहे आणि इथे कुंकाई देवी आणि महादेव यांचं एक शिवलिंग मंदिर इथं स्थापन झालेलं आहे 1200 वर्षापूर्वी. खूप जुनं मंदिर आहे आणि खूप छान. नमस्कार मंडळी, कुणकेश्वर मंदिरात आलंय आणि मंदिर दाखवतो तुम्हाला आता. आणि ऑफकोर्स रील सुद्धा येईलच पूर्ण माहिती असलेली, पण त्याआधी मंदिर पूर्ण दाखवतो तुम्हाला. हे बघा
मंदिर आहे. आपल्या रूमची चाळीस माझ्या काय ही सगळी पोरं तयार आहेत. जवळजवळ आम्ही 28-30 जण आहोत. आणि इथे हे भक्ती निवास आहे. हे भक्ती निवास आहे. खूप चांगल्या पद्धतीची सोय इथे झालेली आहे. रात्री आम्ही 2 वाजता आलेलो, आदित्यने सांगितलं, आणि 5 वाजता आम्ही लगेच उठलोय परत आणि जातोय मंदिरात दर्शन घ्यायला. आणि पुढे सुद्धा आम्ही चांगले स्पॉट मालवण मधले बघणार आहोत. मालवण आहे खरं तर कोकणचं माहेरघर म्हटलं तर खोटं नाही ठरणार. बघा आत्ता सगळा नजारा दिसतोय. मंदिर तर मित्रांनो हे आहे कुणकेश्वराचं मंदिर. हे बघा आतमध्ये जायला बंदी आहे, कारण बंदी म्हणजे व्हिडिओग्राफीला बंदी आहे, त्यामुळे आतमध्ये जात नाही. आतला व्ह्यू घेतला आहे मी. ओके चला बाकीची मंदिरं पण दाखवतो. छोटी छोटी मंदिरं आहेत अजून इथे. ते अजून छोटी छोटी मंदिरं आहेत ती तुम्हाला दाखवतो चला. आणि हा बघा इकडे समुद्र आहे. मंदिर 1200 वर्ष जुनं आहे. 1200 वर्ष जुनं. आत्ता थोडासा उजेड पडला आहे त्यामुळे मंदिर दाखवू शकतोय. साईडला समुद्र मगाशी दाखवला आणि असं मंदिर आहे. जुनं आहे खूप, 1200 वर्ष जुनं आहे. मित्रांनो हे आहे कुणकेश्वराचं मंदिर. हे बघा कुणकेश्वराचं मंदिर आहे. आणि इथे अजून खूप छोटी छोटी मंदिरं इथे तुम्हाला बघायला मिळतात. खूप म्हणजे अनेक देवदेवतांची मंदिरं, जवळजवळ 4-5 मंदिरं इथं आहेत. तिथे गणपतीचं मंदिर आहे, परत देवीचं मंदिर आहे. तर अशी 4-5 मंदिरं तुम्हाला इथं बघायला मिळतात. तसेच समाधीस्नानसुद्धा एक आहे. समाधीस्नान 2 आहे तिथे बघायला गेलं तर असा हा सगळा सराउंड आहे. बघा असलं वातावरण झालं आहे बघा, कडक सकाळचं वातावरण आणि कोकण. तर आता खूप छान झालं आहे. हे भैरव मंदिर आहे. हे बघा हे श्री भैरव मंदिर, तुम्हाला म्हटलं ना मंदिरं आहेत. हे भैरव मंदिर आहे. हे मेन श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर, हे मेन मंदिर आहे इथं. तर आहे समुद्राचा व्ह्यू. हा बघा कसं वाटतंय नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो आता जातो सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आता जाऊन भेटू डायरेक्ट सिंधुदुर्ग किल्ल्यावर. ओके तोपर्यंत व्लॉग बघत राहा, स्किप करू नका. अजून बरेचसे लोकेशन्स तुम्हाला दाखवायचेत आणि ज्यांना मालवण माहीत नाही आहे किंवा मालवणची सौंदर्य माहीत नाही त्यांना आज मालवण बघायला मिळणार आहे. चला मी पण पहिल्यांदाच फिरतो आहे. मी पण एक्सायटेड आहे कारण मी पहिल्यांदाच मालवणला आलो सिंधुदुर्ग किल्ल्यावर. राजकोट किल्ल्याची इथं बघा, इथं महाराजांचा पुतळा जो गेल्या वेळी पडला होता, मालवणला होता आणि जो पडला होता तो आता पुन्हा उभा करण्यात आला आहे. पण तो समुद्रात नाही, इथे उभा करण्यात आला आहे. आणि बघा केवढा मोठा पुतळा आहे. अजून भव्य रूप याचं दिसेल. मी जरा आज जातो इथून. ओके सगळी आमची मंडळी इथं उभी आहेत आणि हा सगळा निसर्ग. बाहेर पडले मालवण. राज तयार आहे. काय काय करणार आहेस तू? स्कुबा डायव्हिंग आणि काय? हां आणि काय पॅराग्लाइडिंग, सेलिंग नाव पण माहित नाही पण ते आम्ही करणार आहोत. मालवण जेटीला आलोय. आज आम्ही जे सगळं करणार आहे जे आम्हाला माहिती पण नाही. ओके एवढी गर्दी आहे, सगळी पोरं आलेलो आम्ही. ओके चला आता डायरेक्ट भेटतो. आता किल्ल्यावर चाललोय, सिंधुदुर्ग किल्ल्यावर. इथूनच बोटमध्ये बसणार आहे.
इथून बोटमध्ये बसणार आहे आणि आम्ही स्कुबा डायव्हिंगसाठी जाणार आहे. तर खूप मजा येते आणि मालवण खरंच खूप छान आहे. तुम्ही बघताच आहात मगासपासून आणि शेवटपर्यंत लाभ बघा. अजून खूप गंमत बाकी आहे. तारकर्ली बीचला सुद्धा जाणार होतो मी. आता काय करते बघूया. आम्ही तारकर्ली बीचला जाणार होतो पण तिथे रेट जास्त आहे स्कुबा डायव्हिंगचा. पण आम्हाला हे पॅकेजमध्ये चांगलं मिळतं म्हणून आम्ही इथेच आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याजवळच आम्हाला मालवण जेटीजवळ आम्हाला चांगलं पॅकेज मिळालं आहे म्हणून आम्ही इथंच थांबलेलं आहोत. चला तर आता निघालोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर. हे बघ ह्याना कुठे नेणार. गाईडला कोणी हात वगैरे काढू नका. नाही नाही हात मत काढणं बाहेर. और ऊपर हे ह्या बोटीचं नाव काय आहे? शिरळ बोट. समर्थ श्री समर्थ. श्री समर्थ. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा. ऍडव्हर्टाईज करायची 500 रुपये. 100% कॅलरी. ऍडव्हर्टाईज करायला 500 रुपये. हाँ मेरे चमकते रहने का राज सह्याद्री. इसमें है काय है शक्कर, मीठ, 0% शक्कर, 0% शुगर, हाय कॅलरीज अँड राजला काहीतरी बोलायचं. 20 ग्रॅम प्रोटीन्स. ओके सो येस यू आर व्हेरी गुड ऍडव्हर्टाइजमेंट. So I recommend. RC is live photography. So I recommended हाँ. Sahyadri sugar. Sahyadri mineral water. Okay. Okay. Contact link. उप्पू पूरे. Link in bio. Okay. Link in bio. Link in bio. बाईलो ने किल्ल्याचं नाव काय रे? किल्ले सिंधुदुर्ग. किल्ले सिंधुदुर्ग. शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. किल्ले सिंधुदुर्ग. तर मंडळी किल्ला बघून झालाय आणि आता आम्ही जातोय स्कुबा डायव्हिंगसाठी. किल्ल्यावर विशेष असं काही बघण्यासारखं तसं आता राहिलेलं नाही आहे. 2 विहिरी आहेत. दूधबाव नदी जिला म्हटलं जातं. तर गोड्या पाण्याच्या 2 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. सॉरी नद्या नाही विहिरी आहेत. आणि तटबंदी पूर्ण कोसळलेल्या आहेत. तटबंदी फारशा काही शिल्लक राहिलेल्या नाही आहेत. आणि विशेष म्हणजे भुयारी मार्ग एक या समुद्रातून जातो. तो तिथे आहे. समाधी आहे तिथे. तर एवढंच विशेष आता सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. पण हा सिंधुदुर्ग जो किल्ला आहे तो 48 एकरमध्ये पसरलेला आहे. विश्वप्रभू ज्यांनी जे वास्तुविशारद होते या किल्ल्याचे. तर किल्ला खूप चांगला आहे. इतिहास काळात खूप चांगलाच असेल इमॅजिन केलं तर. 48 एकरमध्ये पसरलेला किल्ला म्हणजे चांगलाच असणार. सागरी आरमारासाठी उभा किल्ला हा किल्ला होता. तर नक्की पण आत्ता त्याचं तसं काही राहिलेलं नाही. अनफॉर्च्युनेटली पुन्हा एकदा गड संरक्षण हा मुद्दा पुन्हा एकदा मांडण्याची वेळ ही ह्या किल्ल्याकडं बघून आलेली आहे. संवर्धन व्हायला पाहिजे आणि झालंच पाहिजे. आता आम्ही चाललो आहे स्कुबा डायव्हिंगला आणि तिकडे अजून 2-3 वॉटर ॲक्टिव्हिटी आहेत त्या करतो आहे. तर त्यासुद्धा व्हिडिओ दाखवतो. चला जाऊया. हे बघा हे सगळे तयार आहे तिथं. हे बघा ही सगळी आपली गँग तयार आहे. तर आम्ही तिकडे जातो. ओके. फर्स्ट टाइम तू स्कुबा डायव्हिंग करणार आहेस. काय वाटतं तुला? कशी फिलिंग आहे? आता आयुष्यातले काहीतरी वेगळं असं ॲडव्हेंचर करायला भेटणार आहे. हां लग्नाव्यतिरिक्त. हां लग्नाव्यतिरिक्त
एक्साइटमेंट फुल आहे. हा काहीतरी करायचं आहे 100%. ओके, ओके. खूप आहे ना, धमाल मस्त. कसं वाटतंय काय फिलिंग आहे आता कसं वाटतंय? आता तर फिलिंग सध्या ढगात आहे. ढगात आहे? Excitement. ओके, ओके, ओके. सगळ्या गोष्टी मी नक्की करणार म्हणजे करणार, सगळ्या ट्राय करणार. ओके 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 हे बघ हे कुठे झाले हे कुठे झाले हे कुठे झाले तर हे बघा हे आता आम्ही सगळे जमलोय इथं पॅराशूटने आम्ही वर जाणार आहोत. हा बघा बीचचा ड्रेस बघा कसा आहे बीचचा आउटफिट बघा कसा आहे. पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स आहे. ओके. काय बोलावं काय बोलावं? अशी झालेली आहे. ओके 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 म्हणजे पाणी खूप वाढलेलं आहे मला पाण्याची पहिल्यापासून फोबिया आहे. होय काय आणि एक माझी स्वतःची पेशन्स लेवल किंवा माझी अंगातली भीती घालवण्यासाठी मी एक एक्सपिरियन्स म्हणून try ओके. करतो. गणपती बाप्पा मोरया. हा तुमचा पहिला एक्सपिरियन्स आहे काय वाटतंय तुम्हाला? जबरदस्त. आता आम्हाला जबरदस्त फील येते वेगळं होत आहे. हा भीती पण आहे आणि आनंद पण आहे. हे नव्हे आपण परत खाली जाऊन वर येतोय की नाही त्याची धगधग चालू आहे. परत वेळेत आम्हाला समजेल. धन्यवाद. पहिला खेळाडू शिरो येसो मधून चाललेले आहे ओपनिंग मधून कमरेत अडवायचं की गळ्यात अडकवते ते. इकडे सगळे फ्री हे करतायत हे बघा फ्री स्विमिंग करतायत. म्हणजे थोडक्यात म्हणजे बोलायचं झालं आता जीव धोक्यात घालून ही मारायची संभावना आहे. हो जीव मला जो भीती वाटते जाम जाम जो काय समजत नाही. काय समजत नाही. आणि आदित्य बुवा आणि तो सो बसले तिथं पण त्यांना काय सुधरत नाही काय. त्यालाच पाठवायचे आता ओपनिंग बॅट्समन मी आज होणार होतो पण हातात लवकर जा आणि मी जेव्हा आज जाईन तेव्हा वरनं व्हिडिओ कर हा आणि 2-3 फोटो पण मारून ठेव. कमॉन रुची कमॉन 100 मारायचा आहे. रुची सेंचुरी मारून ये. सुरुवात धमाकेदार झालेली आहे. सुरुवात केली आहे आणि बाय बाय क्लॅप्स ऑन शाबास. अशी अतिशय चांगली सुरुवात केली आहे अशा प्रकारे कॉन्फिडन्स सुरुवात. गेंदबाज खतरे में. रुचि मचा रही है हशर. क्यों इनको इतना महान बल्लेबाज कहा जाता है? वो हमें देखिए, इस फॉर्मेट में इनको बादशाह कहा जाता है. प्रॉब्लेम ओके ओके हा प्रॉब्लेम कुठे आहे ती? गेली खाली. तिथे दोघात गेली हो, खाली गेली पण कुठे गेली? तिथंच आहे वरचेवर आहे, दिसते का? इथं आहे. हा झूम करा दिसते का बघा. दिसते नाही दिसत आहे वर नाही दिसत. तर रुची चव्हाण अशा प्रकारे पाण्याच्या खाली गेलेली आहे स्कुबा डायव्हिंग. याचा व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. आले हो कडक. वेल प्लेड सगळं काढून टाकला तिने जो रागण काढला सगळा. बॅट्समन बीट हो गया. तिथे शिवे बिवे देऊ नको म्हणा. बॅट्समन बीट झाला. त्यांना नाही तिथे शिवे बिवे देऊ नको. नाही तो होय. हो हे कामात लावशील तिथेच टाक तुला खाली. तिथे घाबरले. नाकात पाणी गेलं. तोंडान श्वास घे बाई तोंडान घे. शेंबूड हा जरा बाकीच्या जाऊ दे त्याला पुसलं तरी चालेल. 4-5 शिव्या दे जरा. टाक बाहेर हात टाक. रुची 4-5 शिव्या दे. 4-5 शिव्या दे. हा तू बोल. कमान रचे कमान. बैट्समैन थोड़ा डरा हुआ है. दो गेली खाली. शाबाश. आली. शाबास. शाबाश. आपला दुसरा बॅट्समन गेला का नाही? पहिला प्लेयर दुसरा बॅट्समन गेला आपला योगिता भुसारे. सेकंड बॅट्समॅन. वन डाऊन प्लेयर. खाल्लं खेळ हा
आणि 100 नाबाद. शाबास कमाल. रुची बॅट टाका. रुची बॅट रुची बॅट टाका. ए रुची ए रुची बॅट टाका. बॅट टाका. हात टाका. हात टाका. हात टाका. शाबास. चप्पल काढ ना. वर्षा सलाम दो. खाली आली वर्षाच्या मनात विचारलं की मला वेगळा जायचं लागलं ना. कान दुखायला वर करायचं जरा अंगात ते. आपले तेजस दादा कदम हे आता आलेले आहेत. आपण त्याच्याशी 2 शब्द गप्पा मारूया. हा बोला दादा बोला. आता आम्ही स्कुबा डायव्हिंग केलंय. खूप भारी स्कुबा डायव्हिंग होतं. व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळेल. खूप भारी व्हिडिओ आलाय. खाली नंदी वगैरे फुलं वगैरे आम्ही बघितली आणि खाली आद्याला सुद्धा मी भेटलो. तो सुद्धा व्हिडिओ कप्पल व्हिडिओ केला आणि खूप आता आपला केला का रे व्हिडिओ? कप्पल व्हिडिओ केला आपला? नाही केली वाटतं. केली नाही. नंतर व्हिडिओ हा आता नंतर व्हिडिओ करा पण नंतर व्हिडिओ पण खूप मजा येते. बचत गट बचत गटाचा फोटो काढतो. व्हिडिओ आहे टार्झन. हा या तेजस दादा कदम आपले सरचे स्वागत आहे. जाऊ तिकडे जा तुम्ही. एक राऊंड मारून या. सोबत हा महिला बचत गट चिपळूणचा महिला बचत गट. सोबत आपल्या ट्रेनर आहेत तिथे आणि हे सगळे शिकाऊ आपले आहेत. आणि हे सगळे असे घाबरून इकडे बसलेले आणि हे व्हिडिओ घेतात तिकडे. हा ओके धन्यवाद.
तर मित्रांनो भरपूर फन करून झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय घरी जायला. तर मालवणची ट्रिप आमची कशी वाटली नक्की सांगा. सनसेट झालेला आहे. ओके, तर आता आम्ही निघतोय घरी जायला. आता फ्रेश वगैरे झालं, स्कुबा डायव्हिंगसुद्धा केलं. त्याचा व्हिडिओ मी छोटासा मध्ये टाकला आहेच. आणि परत हे झालं आपलं पॅराशूट रायडिंग झाली आणि बनाना राईड वगैरे. ते फोन आम्ही आत घेऊन गेलो नव्हतो कारण खूप हे होतं, म्हणजे ओले झालं होतं, त्यामुळे नेला नाही. ठीक आहे, लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि इथून निघतोय घरी आता जायला. सो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, गावकऱ्यांचं तेजू या चॅनलला. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भावाला मोठं करा.